दैवी शक्ती, अवतार पूजा आणि मृत्यूयोग टाळण्याचं आश्वासन. नाशिकच्या अशोक खरात या भोंदूबाबाने चक्क 8,76,00,000 गंडा घातलाय. पण या भोंदूचा पर्दाफाश करण्यासाठी फिर्यादीने जे केलं ते एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षाही कमी नाहीये. ललित पोफळे, जे मुंबईत बँकिंग लोन कन्सल्टंट आहेत, त्यांची ओळख नाशिकच्या अशोक खरातशी झाली. खरातने दावा केला की त्याला समुद्रशास्त्र, अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र अवगत आहे. त्याने पोफळेंच्या खासगी आयुष्याबद्दल अशी काही माहिती दिली जी पोफळेंनी त्याला कधीच सांगितली नव्हती. यामुळे पोफळेंचा त्याच्यावर विश्वास बसला आणि व्यवसाय वाढीसाठी ते त्याच्या विधी आणि अनुष्ठानाच्या जाळ्यात अडकले. विश्वास संपादन करण्यासाठी खरातने चमत्कारांचा बनाव रचला. केरळच्या समुद्र किनाऱ्यावर त्याने पाण्यातून नाग बोलवल्याचे भासवले आणि पोफळेंच्या वडिलांचा मृत्यूयोग टळल्याचं सांगून दरवर्षी मोठी रक्कम दान करण्यास भाग पाडलं. प्रत्यक्षात हे सगळे हातचलाकी आणि नकली सापांचा खेळ होता. पण संशय आल्यावर ललित पोफळेंनी एक धाडसी पाऊल उचललं. त्यांनी स्वतःचा एक विश्वासू माणूस खरातच्या फार्म हाऊसवर स्वयंपाकी म्हणून कामाला पाठवला. या गुप्तहेर स्वयंपाकाने खरातचा विश्वास जिंकला आणि त्याच्या काळ्या कर्तृत्वाचा कच्चा चिठ्ठा पोफळेंना दिला. दारू पिऊन बेडवर लघवी करणं, कॅमेरे बंद करून महिलांचं शोषण करणं आणि चमत्कारांसाठी नकली वस्तू वापरणं हे खरातचे खरे रूप समोर आलं. इतकंच नाही तर खरातच्याच ऑफिस बॉयने स्पाय कॅमेरा लावून त्याचे अनैतिक कृत्य कैद केलं. या पुराव्यांच्या आधारे आणि इतर फसवणूक झालेल्या लोकांच्या मदतीने शेवटी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी खरातवर गुन्हा दाखल केला. अशोक खरातने लोकांच्या श्रद्धा आणि भीतीचा फायदा घेऊन कोट्यवधी रुपये लुटले. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून दुसरे कोणी अशा भोंदूंच्या आमिषाला बळी पडणार नाही. अंधश्रद्धेपासून दूर राहा आणि सतर्क राहा.